संघटन पर्व जे आता सुरू झालेलं आहे, या संघटन पर्वाच्या माध्यमातून पारदर्शकतेच्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये एक नवीन लहर, या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे आणि महाराष्ट्राचे आपले यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, दोघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये जे आपली आगीकूच चालू आहे, ती आगामी काळात ही गती त्याच्यापेक्षाही वाढली पाहिजे. आपल्या सर्वांना जबाबदारी आहे की आगामी येणाऱ्या निवडणुका, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, या सर्वच्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषदमध्ये भाजपाचा झेंडा वरच्या क्रमांकावर लागला पाहिजे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आमच्या सहित तुमच्या सहित सामूहिक पद्धतीने जोर लावून आपल्याला या जिल्ह्यामध्ये मजबूतीने पुढे चालायचं आहे. कोण काय बोलतंय लक्ष देत नाही. मला काही पडलेलं नाही. विरोधकांचं बोलतो, तुमचं बोलत नाही. विरोधक जे काही टीका टिप्पणी करतात ते बिलकुल काही लक्ष घालत नाही. वेळ घेणार ताकदीने लढणारा माणूस आहे. संजय भाऊ कसे म्हणाले की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये असताना जे काम केला, जो उल्लेख त्यांनी गौरवाने केला, त्याचा आभारी आहे. पण काँग्रेस पक्षात असताना सुद्धा भाजप ज्या पद्धतीने बारकाईने काम करत होती त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करत होतो. आणि मग मला भाजपमध्ये ऍडजस्ट व्हायला वेळच लागला नाही. तशीच काम करत होती. भाजपमध्ये काम करत असताना मला वेळ लागला नाही, तर मी तेवढ्याच बारकाईने तिथे काम करत होतो. आणि मला आनंद आहे की मी भाजपमध्ये आल्यानंतर जिल्ह्यातला 70 ते 80% कार्यकर्ता हा भाजपमध्ये माझ्या बरोबर आला. आणि तोही तेवढ्याच प्रामाणिकपणे 100% काम करेल याच्याकडे माझ्या मनात की दोघांची ताकद काँग्रेसमध्ये येऊन भाजपमध्ये आलेले आणि भाजपची असलेली जुनी टीम त्याचा संगम झालेला आहे. त्याच्यामध्ये जवळचा, लांबचा, जुना, नवीन विषयच नाही. जो काम करेल तो पुढे जाईल. आपली भूमिका जी आहे, जो काम करेल आणि जो रिझल्ट देईल. आता विषय असा नाही दे हरी पतंगावाडी असं नाही होणार, असं होई नाही. जो काम करेल, जो रिझल्ट देईल, जो गाव स्वतःचा प्लस ठेवेल, गावात प्लस ठेवावं लागेल ना आपल्याला. मी गावाचा निष्ठावंत माझ्या चव्हाण साहेब जवळचा कार्यकर्ता, जवळचा आपण गाव आहे समजू बाबा. गावही बघावं लागेल, तालुकाही बघावं लागेल. जुना आहे, नवीन आहे हा विषयच नाही. रिझल्ट दो, पद दो, ही भूमिका असावी असं माझं मत आहे. आमचं डबल बेंच आहे, म्हणजे कोर्टात असतं ना माझं आणि सावे साहेबांचं. सावे साहेब आमचे सिनियर आहेत आणि मी त्यांचा सहकारी आहे. निर्णय घेत असताना आम्ही देवेंद्रजीकडे जाऊ आणि आमची भूमिका अशी राहणार आहे. शेवटी रिझल्ट महत्वाचं. डोके बोलावं लागतात ना, जिल्हा परिषदेत किती आले, नगरपालिकेत किती आले, पंचायत समितीमध्ये किती आले. जेवढी जास्त मानता येतील तेवढं आपण ताकदीने उभं राहू शकतो. जर आपण हा जवळचा म्हणून ह्याला द्या, तो जवळचा म्हणून त्याला द्या, ही भूमिका जर घेतली, संख्याबळच आपलं कमी आलं तर मग मात्र ह्याला बोलव, त्याला बोलव, तो म्हणतो हम आते हमको क्या देते, सुरू होऊन जात. तो म्हणतो आम्ही येतो, तुमच्या तुमकुमी आहे, आम्ही कसं वागावं, बाकी सुरू होतात गोष्टी सगळ्या. म्हणून माझं म्हणणं आहे, आपण कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये एवढी काळजी तुम्ही घ्या. काय पाहिजे बाकी आम्हाला काही जिल्हा परिषद लढवायचे की आम्हाला पंचायत समितीत जायचंय की आम्हाला तुमच्या जिल्हा परिषद आम्हाला काम वाटतं काय करायचंय, नगर काहीच नाही. आमचं झालं निवडणुका, आमची परीक्षा होऊन गेली, आमच्या निवडणुका होऊन गेल्या. राज्यामध्ये काम करत आहोत, देशात काम करत आहोत. तिथले सभागृह वेगळं आहे, तिथे वेगळे विषय आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये, एवढी ताकद तुम्ही लावू शकता याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तर संभ्रम काढून टाका.
डोक्याला संभ्रमच काढून टाका. कसं होईल, काय होईल, अमुक विचारच करू नका. मला अभिमान आहे, निर्णय मागच्या काळात दुसऱ्या पक्षात जरी होतो, या नगरपालिकेमध्ये नांदेडच्या मी 72 जागा याकरता आणू शकलो, आणि तो निर्णय अचूक घेतला म्हणून आणू शकलो. तो जवळचा आहे, लांबचा आहे, नाही. लोकांमध्ये काय चालतं, लोक कोणाला मागतात, लोकांची इच्छा कोणावर जायची, लोक कोणासाठी मतदान करायला तयार आहे, हाच विषय आहे ना. शेवटी मतदान लोकांना करायचं. आम्ही काही म्हणतो, आम्हाला चालत असं, आमची बॅग पकडणारा असं, आम्हाला स्टेशनला सोडणार येत असेल, तो सकाळ संध्याकाळी घरी बसत असेल, रात्री 11 नंतर घरी येत असेल, ते काही कामाचं नाही आहे. आम्हाला फक्त लोकांमध्ये चालणारं नाणं पाहिजे. लोकांमध्ये चालणारं नाणं जे असेल त्या 100% सोन्याला आम्ही तिकीट दिलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत. तर चांगले दिवस पक्षाला येतील, तुम्हाला येतील, तुम्हाला आले तर आम्हाला येतील. आणि म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की बिलकुल डोक्याला समोरच दूर करू नका, काही डोक्यात ठेवू नका, तुम्ही चिंताच करू नका, अजिबात चिंता करू नका. कुठे अन्याय होणार नाही, कोणालाही दूरचं जवळ भानगडच नाही पाहिजे बिलकुल. आणि काय होत, माणसं माझ्या मागे घेऊन 24 तास गाडी घेऊन फिरत नाही, सवयच नाही मला तिकडे. संजय भाऊचा भाडो आहे, संजय भाऊची फिरतात पायटले एकदम शांतपणे. कसं काम असते, 5-50 गाड्या घेऊन नेता होत नसतो, लोकांमध्ये चालणारा नेता पाहिजे हे महत्वाचं. मित्र, मला एवढं सांगायचं, आज विषय महत्वाचे आहेत. पंतप्रधानांचं अभिनंदन केलं पाहिजे की जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय